नमस्कार मंडळी. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? जिजाऊंच्या जिल्ह्यात एका महिलेचे कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण होते. होय, हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. बुलढाण्याच्या चिखला गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला म्हणून वाद झाला की पुतळा हटवण्यासाठी षडयंत्र रचलं गेलं. अखेर त्या दिवशी चिखला गावात नेमकं काय घडलं? पहा हा विशेष रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील चिखला हे गाव सध्या पोलिसांच्या छावणीत रूपांतरित झालंय. या घटनेची ठिगणी पडली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. मिळालेल्या माहितीनुसार गावात काही शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा बसवलेला होता, पण हा पुतळा विनापरवाना असल्याचे सांगत होते. तो हटवण्याचा प्रयत्न सुरू झालेले. याच वेळी शिवसेना उबाठा गटाच्या महिला नेत्या संजीवनी वाघ तिथे पोहोचल्या. त्यांनी पुतळा हटवण्याला विरोध केला, पण विरोधानंतर जे घडलं त्याने संपूर्ण माणुसकीला काळिमा फासला गेलाय. महिला नेत्याला वर हल्ला आणि आरोप. संजीवनी वाघ यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की पोलिसांच्या समोरच काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केलेला, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेली आणि इतकंच नाही तर त्यांचे कपडे फाडण्यात आलेले आहे. संजीवनी वाघ म्हणाले, आम्ही महाराजांच्या सन्मानासाठी गेलेलो होतो, पण तिथे माझ्या स्त्रीत्वाचा अपमान झालेला पोलिसांच्या उपस्थितीत. हे सगळं षडयंत्र. यांचं दुःख मला वाटतं, पण या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्र संतापाची लाट. शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला असून आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे. यातच राजकीय आणि सामाजिक पडसाद. या घटनेचे पडसाद आता राजकीय पातळीवरही उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेची दखल घेतलेली आहे व निषेध व्यक्त केलेला आहे. प्रश्न हा निर्माण होतो की जर पोलीस तिथे हजर होते तर एका महिलेच्या अशा प्रकारे मारहाण करण्याची हिंमत समाजकंटकांकडे येते कुठून? प्रशासनाचा धाक संपला आहे का? सध्या चिखला गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण चिखला गावच्या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. महाराजांचा पुतळा हा श्रद्धेचा विषय असताना त्यावर राजकारण कोणी केलं आणि त्या महिला नेत्याला न्याय मिळणार का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणातील दोषींवर कोणती कारवाई व्हायला हवी? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडवा व व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.